मग मंडळी, काय ठरवलंय? पहिल्या भागात दिलेल्या मानसिक श्रीमंतीच्या प्रवासानंतर व्हायचंय का श्रीमंत? जर व्हायचं असेल तर आम्ही 100% तुमच्या पाठीमागे मार्गदर्शनासाठी उभे आहोतच. आम्ही फक्त सांगायचं, आम्ही तुमची मानसिक तयारी करण्याचा प्रयत्न करायचं. तुम्हीही म्हणायचं आम्हाला श्रीमंत व्हायचंय, पण पहिलं पाऊल मात्र तुम्ही टाकायचं नाही. हे कसं चालेल ना? बघा, मागच्या एपिसोडमध्ये व्हायचंय का श्रीमंत किंवा गरिबीतून श्रीमंतीकडे ह्या एपिसोडमध्ये जे काही मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये तुमची मानसिकता कशी तयार होत नाही, मानसिकतेचा काय प्रॉब्लेम असतो, हा सगळा विषय आपण चर्चेला घेतलेला आहे. या विषयामध्ये आपल्या प्रॅक्टिकल सोल्युशन चॅनल नुसार सायकोलॉजिकल पार्ट संपलाय, आता फिजिकल इकॉनॉमिकल ह्या भागावर आपण आज चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर गणेश पाटील स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माय प्रॉब्लेम्स माय सोल्युशन. तर गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्यासाठी सगळ्यात अगोदर असं नाहीये की तुम्ही गरीब म्हटल्यानंतर तुम्ही श्रीमंतांचा तिरस्कारच केला पाहिजे. नाही, श्रीमंतांकडून तुम्ही प्रेरणा घेतली पाहिजे, त्यांचा अभ्यास केला पाहिजे. माझे बरेच मित्र असे आहेत जे श्रीमंत आहेत, त्यांची मेहनत, त्यांची लगन, त्यांचा काही गोष्टींचा अभ्यास जर केला तर खरोखर वाटतं की का हे लोक श्रीमंत आहेत. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जे तुमचे कोणी जवळचे श्रीमंत, इमानदारीने श्रीमंत झालेले मित्र असतील त्यांचा तुम्ही अभ्यास करा. बघा, त्यांच्या बिझनेस ट्रिक्स काय आहेत, त्यांचं बोलणं कसं आहे, एकदम लाघवी असतं, नम्र असतं, गोड असतं, त्यांचं वागणं कसं आहे, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांच्या काही सवयी असतात, ते कितीला उठतात, किती इमानदारीने काम करतात, प्रत्येक गोष्टीचा कसा अभ्यास करतात, प्रत्येक प्रॉडक्टचा कसा अभ्यास करतात, प्रत्येक गिरायकाला कसं सेपरेट ट्रीट करतात, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकायला मिळतात. ते त्यांच्या बिझनेसमध्ये रिस्कही घेतात, ते पैसा दावणीला लावतात आणि पैसा कमवतात सुद्धा. या सगळ्या गोष्टींमध्ये जर चांगलं काही असेल तर ते घ्यायला काय हरकत आहे? चांगलं ते घ्या, वाईट ते सोडून द्या. दुसरी गोष्ट की तुमचा एखादा जवळचा मित्र असतो, गावातला, कॉलनीतला, तुम्ही एकदा का त्याला, तो जर श्रीमंत असेल त्याला पाहिलं ना तर तुमच्या मनात अनायासे असं येऊन जातं की तो श्रीमंत आहे, मी नाहीये. तो एक वेगळाच तिरस्कार तयार होऊन जातो. कधी कधी तर जेलसी जळण्यापर्यंत ती गोष्ट जाते. मला हे म्हणायचं आहे, प्रत्येक श्रीमंत हा 2 नंबरी नसतो. प्रत्येक श्रीमंत जर 2 नंबरी असता तर ह्या जगात किती अंधाधुंदी वाजली असती. तसं नाहीये, चांगले लोक सुद्धा आहेत. माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक जण जर 2 नंबरी आहे तर ही तुमची पुअर माइंडसेट आहे. तुमचं माइंडसेट ऑफ पॉवर्टीचा जर विचार केला तर तुम्ही फक्त त्या माइंडसेट मध्ये असल्यामुळे तुम्हाला काय नाहीये हेच दिसेल. माझ्याकडे पैसा नाहीये, माझ्याकडे भांडवल नाहीये, माझ्याकडे बॅकिंग नाहीये, माझ्याकडे शिक्षण नाहीये, माझ्याकडे ताकद नाहीये, जे नाहीये ते दिसेल. पण तेच जर तुम्ही माइंडसेट चेंज केला आणि तुम्ही जर त्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली पाहायला लागले तर मग तुम्हाला तुमच्याकडे काय आहे ते दिसेल. जे तुमच्याकडे आहे ते जर तुम्हाला नीट दिसलं तर त्याचा वापर करून जे नाहीये त्याची गरजच पडणार नाही, जे नाहीये ते सुद्धा तुम्ही मिळवाल. म्हणण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही ओपन माइंडेड व्हा, पुअर माइंडसेट मध्ये राहू नका. हे बघा, प्रत्येक जण श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करत असतो, प्रत्येकाला पैसा जगण्यासाठी लागत असतो. पण जे श्रीमंत लोक आहेत त्याच्या मागे त्यांची मेहनत, त्यांचा अभ्यास, त्यांची क्षमता, त्यांची इमानदारी, त्यांची समजदारी, त्यांचा गोड स्वभाव, त्यांचा माइंडसेट, त्यांचे स्वप्न, त्यांचं रिस्क घेणं, किती गोष्टी आहेत त्याच्यात. शोधा ना तुम्ही याच्यात कुठं आहात का. जर नसाल तर झटका ती मरगळ एकदाची आणि टाका पहिलं पाऊल. या सगळ्या विषयातली मानसिकता तुमची आधीच माझी पहिल्या एपिसोडमध्ये चर्चा झालेली आहे. याच्यामध्ये मी आता एक दुसरा इकॉनॉमिकल आणि तिसरा फिजिकल अँगल पाहतो. बघा, इकॉनॉमिकल अँगलला सुरुवात करतो. पहिलं, तुम्ही का श्रीमंत होत नाहीये त्याच्या मागचं पहिलं हे पण एक कारण आहे की तुमचा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. तुमचा पगार कमी, तुमचे बँकेचे हप्ते जास्त. तुम्ही एका टिपिकल ट्रॅप मध्ये लवकर अटकतात. त्याच्यातलं पहिली गोष्ट आहे फ्लॅट घेणं. माझ्या मुलाचा पुण्याला फ्लॅट आहे, माझ्या मुलाचा मुंबईला फ्लॅट आहे, नाशिकला फ्लॅट आहे. फ्लॅट घर या घेण्याच्या नादामध्ये त्यांचा 40, 50, 60 हजार जो पगार असतो त्याच्यातला मॅक्झिमम पगार हा त्या हप्त्यामध्ये जातो. आणि नंतर परत अजून गावावर एक वेगळं स्टेटस करण्यासाठी किंवा शहरात नातेवाईकांमध्ये एक वेगळं स्टेटस दाखवण्यासाठी मग पुढचं अजून पाऊल टाकलं जातं की माझ्याकडे मग मोठा स्क्रीनचा टीव्ही आहे, माझ्याकडे छान कंपनीचा मोबाईल आहे,
माझ्याकडे छान मोटरसायकल आहे, माझ्याकडे छान चारचाकी आहे, आणि या सगळ्या गोष्टीत कुठेतरी हप्त्यांची जोड दिली जाते. हे हप्ते भरत 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 तो एक ट्रॅप मध्ये तुम्ही सापडतात, ज्याच्यात आयुष्याचे चांगले सोनेरी जे 15-20 वर्ष असतात, ज्याच्यात तुम्ही उमेदीने थोड्याफार एक्स्ट्रा पैशाने छोट्या छोट्या भांडवलांनी थोड्या इन्व्हेस्टमेंटने जे तुम्ही मोठे होणार होते, ते सगळं तुम्ही कुठेतरी एकाच जागी देऊन देतात. आणि ते दिल्यानंतर जे मिळतं ते काय, तर पूर्ण आयुष्यात काय कमवलं, एक फ्लॅट घेतला, एक 4 व्हीलर घेतली, मुलांचं शिक्षण केलं, त्यांचं लग्न केलं, संपलं आयुष्य. तर तसं करणं माझ्या मतानुसार थोडंसं चुकीचं आहे, की उत्पन्नापेक्षा तुमचा खर्च जास्त नसावा. काय होईल की गरज नसलेली गोष्ट जर तुम्ही विकत घ्यायला लागली तर भविष्यात कदाचित गरज असलेलं तुम्हाला विकावं लागू शकतं. पुढचा मुद्दा, या उत्पन्न खर्चाच्या मध्ये काय होतं की पोकळ श्रीमंती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही श्रीमंत बना, श्रीमंती दाखवू नका. तुमच्यापेक्षा अजून 10 पट 20 पट हजारो पट श्रीमंत लोक आहेत, तुलना त्यांच्याशी करायला जाणार का तुम्ही? माझा मुद्दा आहे की तुम्ही श्रीमंत बना, पैशाने श्रीमंत बना, मनाने श्रीमंत बना. फक्त पोकळ श्रीमंती दाखवू नका. खूप मोठं लग्न केलं, खूप मोठा वाढदिवस साजरा केला, खूप राजकारणामध्ये पडलाय, इकडे याला 4 पोरांना खाऊ घाल, तिकडे 10 मुलांना पैसे पुरव, ह्या गोष्टी, तुमची महागडी गाडी, तुमचा महागडा मोबाईल, तुमचे ट्रिप, या सगळ्या गोष्टींचा विचार करता जो वार्षिक खर्च जातो त्याचा ताळमेळ कुठंतरी बसत नाही, किंवा तो मिळता जुळता असतो, किंवा उत्पन्न थोडंसं जास्त भरतं आणि खर्च बऱ्यापैकी भरतो. आशाने तुम्ही आज नाही पण उद्या, उद्या नाही पण परवा, कालांतराने नक्कीच गरीब बनतात. तुम्ही ग्रो अप नाही होत, तुम्ही आहे तिथं थांबतात किंवा त्याच्यापेक्षा खाली जातात. पुढचा मुद्दा असा आहे की गरज नसताना तुम्ही कर्ज घेतलं नाही पाहिजे. काय होतं की गरज नसताना कर्ज जर घेतलं तर त्या हप्त्यांच्या ट्रॅप मध्ये तुम्ही पुन्हा सापडतात. म्हणून माझी विनंती आहे की टीव्ही घेण्यासाठी, मोबाईल घेण्यासाठी, गाडी घेण्यासाठी गरज असेल, खरोखर त्या वस्तूचीही तितकी गरज असेल तरच तुम्ही कर्ज घ्या, अन्यथा तुम्ही त्या गोष्टीसाठी कर्ज घेऊ नका. पुढचा मुद्दा माझा येतो की वर्षाचा ताळमेळ हा आपल्याला जर पाहिजे असेल की आपण खरोखर किती खर्च करतो, कुठल्या खर्चावर आपल्याला बंधन ठेवलं पाहिजे, तर जनरली जर तुम्ही त्याचा अंदाज ठेवला नाही, एक डायरी बनवावी लागेल ज्याच्यात जमा खर्चाची नोंद पाहिजे की आज माझ्याकडे पैसे आले तर कुठून आले आणि आज मी खर्च केले तर कुठं केले. याच्यात तुम्हाला वर्षभराचा एखाद्या वर्षी तुम्ही जर ऑडिट केलं तर तुम्हाला कळेल की काही ठिकाणी तुमचा पैसा अनाठाई वाया जातोय आणि काही ठिकाणून जास्त येणार होता तो आलेला नाहीये. तर त्या गोष्टींवर जर तुम्ही काम केलं तर परत उत्पन्नाची बाजू वाढेल, खर्चाची बाजू कमी होईल. पुढचा मुद्दा असा आहे की काय होतं की मग ठीक आहे ना, आता या सगळ्या गोष्टी केल्या पण मग आता माझ्याकडे तर काहीच नाहीये, मग मी करायचं काय? बघा, तुमच्याकडे जर काहीच पाऊल वाट नसेल तर तुम्ही थोडंसं भांडवल टाकून मोठा पैसा बनवू शकता. तुम्ही काहीही करा पण घरातल्या सगळ्या लोकांनी उठा. आणि आता तुम्हाला मग या श्रीमंतीला पाय पकडायचा असेल, या गरिबीतून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला आता पर्याय उरलेला नाही. तुम्हाला छोट्या भांडवलात मोठा पैसा कमवावा लागेल. तुम्ही ट्युशन्स घ्या, तुम्ही चित्रकलेचे क्लासेस घ्या, तुम्ही डान्सचे क्लासेस घ्या, तुम्ही योगाचे क्लासेस घ्या, तुम्ही चहाची टपरी टाका, तुम्ही फूड कार्ट टाका, तुम्ही स्किल बेस्ड जे जॉब आहेत ज्याच्यामध्ये तुमचं स्किल दाखवतील ते करा, तुम्ही मजूरचे मुकादम बना, शेअर मार्केट अभ्यासानंतर करा, काही करा. पण ज्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला भांडवलाची गरज नाहीये त्या गोष्टींचा अभ्यास सुरू करा. स्वतःचं स्किल ओळखा की तुम्ही कुठं आहात आणि ज्या स्किल मध्ये तुम्ही बसत असाल त्याच्यावर अजून गाढा अभ्यास करून ते स्किल वापरा. जर तुम्हाला गाडी ड्रायव्हिंग करता येत असेल तर भले तुम्ही ड्रायव्हर बना पार्ट टाइम, पण कुठूनही होणार पैसा होणार. पुढचं की जर तुमच्याकडे काही स्पर्धक असतील, जसे एकाच जागेत 10 क्लिनिक असतात एखाद्या डॉक्टरचे, एकाच जागेत 10 मेडिकल असतात एखाद्या ठिकाणी, किंवा हॉटेल्स 10 एकासारखे असतात, तर माझी हात जोडून विनंती आहे की जे तुमचे स्पर्धक आहेत ना त्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही पॉझिटिव्हच राहा. काय असतं की उलट स्पर्धा जी असते ना ती क्वालिटी वाढवते. तुमची क्वालिटी असेल तर तुमचा एक ठराविक वर्ग ठरलेला राहील की तो तुमचा ग्राहक राहील. तुमची क्वालिटी दुसऱ्या प्रकारची असेल तर तो ठराविक वर्ग तिकडे राहील. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला युनिक बनवा. तुमची क्वालिटी तुमची क्वांटिटी पेक्षा महत्वाची आहे. तर तुम्ही स्पर्धेच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह राहा. जे तुमचे स्पर्धक आहेत ते काही तुमचे दुश्मन नाहीत, त्यांच्याशी स्पर्धा करा पण तुमची क्वालिटी मेंटेन ठेवा. आणि सगळ्यात शेवटचं मी इकॉनॉमिकल पॉइंट मध्ये सांगेल
की इझी मनीच्या मागे धावू नका. कृपा करून माझी हात जोडून विनंती आहे की 20 महिन्यात डबल करून देतो, 18 महिन्यात डबल करून देतो, 2 वर्षात डबल करून देतो, ह्या ज्या लफड्याच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये पडू नका. जर अशा पद्धतीने पैसे डबल होणार असते आणि ते जर हमीचे असते तर सगळ्या बँकांनी पैसा तिथं टाकला असता आणि बँक ही गोष्ट अस्तित्वातच नसती. तर असं काहीही करू नका. मेहनतीने कमवा. मेहनतीचा पैसा तुम्हाला शांततेची झोप देईल. अनितीचा पैसा तुम्हाला 99% शांततेची झोप देणार नाही. तर हा होता आपला इकॉनॉमिकल अँगल, ज्याच्यात आर्थिक नजरेने आपण ह्या गोष्टीकडे पाहिलं की तुम्ही का श्रीमंत होऊ शकत नाही. आता फिजिकल अँगल, ज्याच्यात तुमचं शारीरिक किंवा भौतिक गोष्टींचा समावेश आहे. बघा, बोलताना बऱ्याचदा काही चित्रपटांचे डायलॉग फेमस आहेत, जो मैं बोलता हूं वो मैं जरूर करता हूं. याच्यामध्ये काय येतं की जे तुम्ही बोलतात, तुम्ही जे बोलतात त्याचं एक सायकल आहे. बघा, तुम्ही बोलतात ते तुमचे विचार असतात. तुम्हाला मी मागच्याच एपिसोडला सांगितलं की तुमचे विचार हे त्या गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला पॉझिटिव्ह बनवावे लागतील. फक्त बनवावे नाही लागणार, तर त्याप्रमाणे वागावं लागेल. होतं काय की जे तुम्ही बोलत असतात ते बोललेलं तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये नोट होत असतं. जसं उदाहरणार्थ की रात्री झोपताना तुम्ही न अलार्म लावता जरी ठरवलं मनापासून की सकाळी मला 7 वाजता उठायचंय, तर शार्प 7 वाजेच्या आत तुमची झोप झालेली असते आणि तुम्हाला जाग आलेली असते. ही नोंद आहे ती तुमच्या सबकॉन्शियस माइंडची असते. म्हणून जे तुम्ही बोलणार आहात ते गरिबीचं, पॉवर्टीचं, निगेटिव्हचं काय नाहीये या गोष्टींचं बोलण्यापेक्षा जे आहे त्याच्यावर मेहनत करेल, त्याच्यात भांडवल टाकेल, त्याच्यावर खूप अभ्यास करेल, मी काहीही करून जीव टाकून काम करेल पण मी श्रीमंत होईल, ह्या अशा गोष्टी बोलणं आणि त्याप्रमाणे काम करणं मध्ये बोलणं तुमचं सबकॉन्शियस माइंड पकडतं. सबकॉन्शियस माइंड तुमचं जागृत मनाला काम सांगतं. जे जागृत मन आहे ते तुमच्या मेंदूला काम सांगतं आणि मेंदू जो आहे तो शरीराला काम सांगतो. म्हणजे जे तुम्ही बोलणार आहात त्या गोष्टीचा इनडायरेक्टली सायकल कंप्लीट होऊन तुमचं बॉडीवर परिणाम होतो आणि तुमची बॉडी त्याप्रमाणेच ऐकणार. म्हणून तुम्ही आधी बोलणं, विचार करणं हे टार्गेटेड ठेवा की तुम्हाला काय करायचंय. पुढची गोष्ट, पुढचा डायलॉग येतो की एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनता. अरे बाबा, मग कर ना एकदाची कमिटमेंट. किती दिवस ते लाचारीचं जगणं जगशील. ऐन वेळेस घरात कोणी आजारी पडले तर 4 मित्रांकडे तुला हात पसरावे लागतात. घरात पत्नीला काही प्रॉब्लेम असला तर तुला 4 लोकांकडून पैशांची मदत मागावी लागते. बाळ आजारी पडलं तर त्याची ऍडमिट करण्यासाठी तुझ्याकडे पैसे नसतात. तुझ्याकडे घराचं डागडुजी करायला पैसे नसतात. नातेगोते सांभाळायला पैसे नसतात. जे तू करतोय त्या गोष्टीमध्ये तुझं भांडवलानुसार भागत नाहीये. आणि जे भागतंय ते फक्त काय चाललंय माहितीये का, की मनाने मेलेला माणूस हा आत्म्याने तर दुखावलाच आहे, मनाने तर दुखावलेलाच आहे, पण हा जगाला दाखवण्यासाठी सकाळी उठून जे हसऱ्या चेहऱ्याने बाहेर पडतो ना, त्याप्रमाणे तू पांघरून घेऊन जगतोयस. माझे हात जोडून विनंती आहे बाबा, झटकते एकदाच आणि सुरू कर एकदाच. आधी स्वतःचा फिटनेस तयार कर. हेल्दी बॉडीमध्येच हेल्दी विचार येतील. स्वतःचा फिटनेस बघ, मनाचा फिटनेस बघ. एकदाच फिजिकली उतर की तुला श्रीमंत व्हायचंय आणि मग ठरव की तुझी पॅशन काय, जे तुला आवडतंय, जे क्षेत्र तुझ्या आवडीचं आहे, ज्या क्षेत्रात तू निपुण आहे, ज्याचा तुला थोडाफार अभ्यास आहे, किंवा उद्या आवडत नसलं तरी तू मनापासून श्रीमंत व्हायचे म्हणून कन्सिस्टंटली ते क्षेत्र करू शकतो. असं क्षेत्र निवड ज्याच्याचं ज्ञान, त्याचं शिक्षण या गोष्टींमध्ये तू पारंगत असला पाहिजे, किंवा तू नसेल तरी तू पारंगत होण्याची तयारी ठेवली पाहिजे. पुढचा मुद्दा आहे की घरातल्या सगळ्या लोकांनी, फिजिकलमध्ये घरातल्या सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या मार्गाने इमानदारीने पैसा कमवावा. एका घरात 4 लोक आहेत, एक मुलगी, एक तिचा नवरा, एक तिची सासू, एक तिचा सासरा. सासरा जर का रिटायर्ड असेल तर कॅन यू अर्न समथिंग फ्रॉम आफ्टर युअर रिटायरमेंट? व्हॉट वॉज युअर क्वालिटी? रायटिंग. मग एखाद्या वकिलाच्या हाताखाली 2 तास जाऊन बस. व्हॉट वॉज युअर क्वालिटी? ड्रायव्हिंग. एखाद्या चांगल्या माणसाकडे पार्ट टाइम ड्रायव्हर बनून जा. व्हॉट वॉज युअर पॅशन? गार्डनिंग. कुठेतरी गार्डनिंगचा एक मिनी बिझनेस चालू कर. काही ना काही कर. तुझं आयुष्य घरी खुर्चीवर बसून रिकामट होण्यासाठी नाही, चावडीवरच्या गप्पा करून गावाच्या उखाड्या पाखाड्या चापण्यासाठी नाही. तुझं आयुष्य हे तुझ्या मुलाबाळांसाठी जर असेल तर आधीच तू जर त्यांच्यासाठी व्यवस्थित मॅनेजमेंट न करता तुझ्या स्वतःच्या स्वार्थामुळे जर तू, किंवा तुझ्या कुटुंबाच्या स्वार्थामुळे जर तू, किंवा तुझ्या निगेटिव्ह मानसिकतेमुळे जर तू आजही गरिबीतच राहत असशील बाबा, काही करून त्यांना
तू सहन केलेले दिवस दाखवू नकोस. बाबा, माझी हात जोडून विनंती आहे तुम्हाला, तुम्ही रिटायर्ड आहात, तुमचं वय झालेलं असेल, तुमची कॅपॅसिटी 50-55च्या वयाची जर असेल, तुमची कॅपॅसिटी 40-45च्या वयाची जर असेल, तर तुम्ही सहन केलेले वाईट दिवस तुमच्या मुलांना दिसू नये असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही आज जे करत आहात त्याच्यानंतर सुद्धा काही करता येईल का याचा विचार करा. फक्त मोकळं फिरू नका. दुसरं, घरातले जर 4 लोक वेगवेगळे आहेत, त्याच्यामध्ये जर का आई आहे, आईला तिची काही क्वालिटी आहे का? तिला पापड चांगले जमतात, ती करू शकते. तिला गाणे चांगले जमतात, ती कुठेतरी लग्नाच्या ठिकाणी गाणे म्हणण्यासाठी जाऊ शकते. तिला मेहंदी चांगली जमते, ती तसं मेकअप जमतो, ब्युटी पार्लर करू शकते. एनिथिंग, कुठूनही कमवा, पण पैसा कमवा, इमानदारीने अभ्यास करून कमवा. एकाच वेळी 4 लोक जर पैसा कमवायला लागले तर एक कुटुंब प्रमुख कमवून जी काही घराची कंडिशन होती त्याच्यापेक्षा नक्की ती कंडिशन 4 पट लवकर चांगली बनते आणि तुम्ही लवकर 4 पटीने श्रीमंत बनतात. पुढचा मुद्दा असा आहे की लॅक ऑफ नॉलेज, लॅक ऑफ स्टडी. काय आहे की बऱ्याचदा लोक तयारी करतात, श्रीमंत व्हायचे, अभ्यासही करायचं ठरवतात, पण ज्या वेळेस तो करायचा असतो त्यावेळेस आनंदाने सुरुवातीला 1-2 दिवस करतात, 8 दिवस करतात आणि नंतर मरगडीने तो बाजूला टाकतात. स्टडी, हार्डवर्किंग, लॅक ऑफ स्किल या गोष्टी नसतील तर तुम्ही प्रोग्रेस करू शकत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही एक चहाची टपरी टाकायची ठरवली, काही दिवस चालवतात, गिऱ्हाईक नाहीत म्हणून टेन्शन घेतात, मी हे म्हणतो त्याच्यावर प्रयोग करा ना. चहामध्ये 1 दिवस दालचिनी टाकून बघा कशी लागते, 1 दिवस विलायची टाकून बघा कशी लागते, तंदूर चहा करून बघा कशी लागते, साधी चहा करून बघा कशी लागते. वेगवेगळे प्रयोग करून तुम्ही ज्या वस्तू देणार आहात, तुम्ही जे स्किल देणार आहात ते वेगवेगळे प्रयोग करून बघा. ट्युशन घेत असाल तर एकदा विनोदी ट्युशन घेऊन बघा, ट्युशन घेत असाल तर एकदा थोडंसं स्पिरिच्युअल घेऊन बघा, ट्युशन घेत असाल तर एकदा थोडंसं शौर्य रस टाकून त्याच्यामध्ये थोडंसं इतिहास वगैरे टाकून घेऊन बसा. ज्या गोष्टीने विद्यार्थ्यांना आवडत असेल तो पॅटर्न पकडा आणि पुढे जा. मेकअप करत असाल तर थोडंसं एक वेगवेगळे प्रयोग करा, पण ते प्रयोग केमिकलचे नसावे. पुढचा मुद्दा असा आहे की डिमांड अँड सप्लाय. बघा काय झालंय की डिमांड आणि सप्लायचा अभ्यास तुम्हाला करावाच लागतो. लोकांना काय हवंय, तुम्ही काय देताय. सध्याच्या घडीला असलं काय झालेलं आहे की सप्लाय जास्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे कॉम्पिटिशन वाढलेली, तर त्याच्यात तुम्हाला टक धरायचं आहे म्हणून तुम्ही त्याचाही अभ्यास केला पाहिजे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्या आयुष्यात येऊ घातलेला आहे, ज्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. म्हणून तुम्ही स्मार्ट वर्क करायचंय की हार्ड वर्क करायचंय हा एक विचार करा. जर हार्डवर्कच करून लोक जर श्रीमंत होणार असते तर बिचारे ते हमाल लोक दिवसभर हार्डवर्क करतात, ते लोक 100% श्रीमंत झालेच असते. पण नॉट ओनली ड्यू टू दॅट, स्मार्ट वर्कला खूप किंमत आहे, ते तुम्हाला अंगीकारावंच लागेल. पुढचं, काही सवयी या श्रीमंत लोकांच्या खूप चांगल्या असतात, जसं की सकाळी लवकर उठणं, जॉबला धंद्याला वेळेवर हजर राहणं. असं म्हणतात की जर तुमचा धंदा चालतही नसेल तरी सुद्धा तुम्ही सकाळी लवकर जाऊन तुमचा धंदा उघडून बसला पाहिजे. काय सांगता येतं, एखादं उधारीचंच गिऱ्हाईक तुमची उधारी द्यायला येऊन जाईल, या कुठून का होईना तुमच्याकडे पैसा येईल. म्हणून आयुष्याला एक शिस्त लावून घ्यावी लागेल की तुम्हाला तुमच्या दवाखान्यात, तुमच्या धंद्यावर, तुमच्या दुकानात, तुमच्या ड्युटीला, तुमच्या शाळेत वेळेवर जावंच लागेल. त्यानुसार तुम्ही त्या सवयी पाळून घेतल्या पाहिजे. पुढचं आहे की सर्व्हिस बेस्ड जे लोक आहेत, जसे एसी रिपेअर करणारे आहेत, टीव्ही टेप रिपेअर करणारे आहेत, प्लंबिंगचे लोक आहेत, गार्डनिंगचे लोक आहेत, या लोकांच्या बाबतीमध्ये जे सर्व्हिस बेस्ड लोक आहेत त्यांच्या बाबतीमध्ये एक गोष्टीला फार महत्त्वाची किंमत असते, ती म्हणजे की सर्व्हिस शुड बी ऑन टाइम. तुम्ही वेळ 99% जास्तीत जास्त पाळली पाहिजे. बऱ्याचदा जर का एखादं काम तुम्ही हातात घेतलेलं असेल आणि ते काम जर वेळेत पूर्ण होत नसेल, माझा स्वतःचा अनुभव आहे, खर्च वाढतो, तुमचंच नुकसान होत असतं. तुमचं काम इतरांवर अवलंबून असलं तर त्यांना सुद्धा काही करून उद्युक्त करा की ते काम वेळेवर मिळेल, जेणेकरून तुमचा पैसा जास्तीत जास्त तुम्हाला मिळेल. पुढचा मुद्दा असा आहे की वेळेनुसार, परिस्थितीनुसार जर तुम्हाला चांगलं गायडन्स मिळालं नाही तरी सुद्धा तुम्ही मागे राहू शकता. माझी हात जोडून विनंती आहे, ज्या बिझनेसमध्ये, ज्या क्षेत्रामध्ये जाऊन तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे त्या क्षेत्रामधील जे मोठे लोक असतील त्यांच्या सानिध्यात राहा, त्यांच्याशी मैत्री करा, त्यांच्या जवळ जा, त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि अशी 1 नाही 4 लोकांचं मार्गदर्शन क्रॉस करा आणि त्याच्यातून तुमचा एक वेगळा पॅटर्न तयार करा. हे गायडन्स फार महत्वाचं राहतं. पुढचं, बऱ्याचदा काय होतं की टाइम आणि प्रॉडक्ट या दोन्ही गोष्टींमध्ये फरक पडतो. किती वेळ काम केलं याच्यापेक्षा किती प्रोडक्टिव्ह काम केलं याला जर तुम्ही किंमत दिली तर तुमचं वेळही वाचेल आणि पैसेही जास्त येईल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आउटकम काय येतं याच्यावर भरोसा ठेवा. किती वेळ लागतोय त्या आउटकमला याच्यावर विश्वास ठेवू नका. पुढचं,
की ह्या सगळ्या गोष्टींनंतर जर सध्या तुम्हाला असं वाटत असेल की मग मी का करू, तर तुम्ही का करू म्हणण्यापेक्षा येणाऱ्या भविष्याचा विचार करा, येणाऱ्या भविष्यातल्या नॉलेजचा विचार करा. आज जर तुम्ही आहात तसेच राहणार असाल तर याची जड तुम्हाला कमी बसणार आहे, तुमच्या मुलाबाळांना जास्त बसणार आहे. म्हणून जसं एखाद्या मुलाच्या ऍडमिशनच्या वेळेस त्याला पैसे पाहिजे होते पण त्याच्या बापाला ते देता आले नाही, म्हणून तो मुलगा त्याच्या बापाला आयुष्यभर टोचत राहील किंवा पोसत राहील, तीच वेळ उद्या तुमच्या मुलांनी तुमच्यासाठी बोलू नये किंवा तशीच वेळ तुमच्या मुलांवर येऊ नये. म्हणून तुम्ही या गोष्टीतनं स्वतः फिजिकली उतरायचंय आणि पुढे निघायचंय. कुठलाही व्यवसाय हा छोटा नसतो, कुठलाही व्यवसाय हा मोठा नसतो. मनापासून करा, वेगवेगळे प्रयोग करा, वेळ पाळा, शिस्त पाळा, काहीही करून सगळ्यांनी एकत्र उतरा, पण लवकरात लवकर श्रीमंत व्हा. माझा फिजिकल अँगल इथं संपतो. सोशल नजरेने जर पाहायचं म्हटलं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे बघा, श्रीमंत आणि गरीबातला फरक. गरिबीला सगळ्या गोष्टींचे नियम लागू पडतात, श्रीमंतीला लागू पडत नाही. बघा, जर तुम्ही खूप जास्त श्रीमंत असाल, काय काय होतं बघा. पहिली गोष्ट, जातपात कोणी मानत नाही, आंतरजातीय विवाह होतात. धर्म कोणी मानत नाही, आंतरधर्मीय विवाह होतात. रेसिझम वगैरे या परंपरांचं तिथं बंधन राहत नाही. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी अंधश्रद्धा वाटतात, ज्या गरज नसलेल्या रूढी परंपरा वाटतात, त्या रूढी परंपरांचं बंधन इनडायरेक्टली गरीब लोकांवर जास्त आहे. हे समाजाचं आत्ताचं चित्र आहे आणि तेच श्रीमंत लोकांमध्ये कमी आहे. आंतरधर्मीय विवाह खेड्यामध्ये म्हटलं की लगेच तुमचं मॉब लिचिंग वगैरेचे प्रकार घडलेले आपण पाहिलेले आहेत. आणि त्याच गोष्टी जर श्रीमंतांच्या घरात घडल्या तर तिथं कोणीही काही ऑब्जेक्शन घेत नाही. म्हणून श्रीमंत व्हा, तुमच्यावरचे बंधन तुम्हाला लवकर झटकता येतील. पुढचा मुद्दा, श्रीमंत हा अधिक श्रीमंत का होतोय, गरीब हा अधिक गरीब का होतोय. कदाचित त्याच्या मागे काही कारण असतील. ते कारण तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर शोधा, पण त्याच्यातले जे निगेटिव्ह कारण आहेत त्यांच्या नावाने काळ्या मोडत बसू नका. श्रीमंत होण्यासाठीचे जे पॉझिटिव्ह कारण आहेत त्याच्यावर काम करा आणि जे निगेटिव्ह असतील त्यांनाही पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करा. पुढचा मुद्दा सांगतो की श्रीमंती ही अशी गोष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही श्रीमंत नाहीयेत, लोक तुमच्याशी नातं सुद्धा जोडत नाही. लोक गरीबाशी नातं असेल तरी तोडायला बसलेत आणि श्रीमंताशी नातं नसेल तरी जोडायला बसलेत. ही श्रीमंतीची हवा आहे महाराज. म्हणून काही करून तुम्हाला श्रीमंत होणं गरजेचं आहे, इमानदारीने. पुढचं की आजच्या घडीला शाळेमध्ये सगळं काही शिकवलं जातं. विज्ञान, इतिहास, गणित, भूगोल, मराठी लँग्वेज, इंग्लिश लँग्वेज सगळं शिकवलं जातं. पण आजकाल शाळेमध्ये पैसा कसा इमानदारीने कमवतात हे शिकवलं जात नाही. त्याच्यासाठी अर्थशास्त्र वगैरे हे जे विषय आहेत ते खूप पुढे आहेत. माझं एक रिक्वेस्ट म्हणेल मी किंवा एक माझं मत म्हणेल मी की जर लहानपणापासून मुलांना पैसा वाचवणे, पैसा योग्य जागी खर्च करणे, पैसा योग्य जागी इन्व्हेस्ट करणे आणि पैसा कमवणे या चारही गोष्टींचं जर ज्ञान हे शाळेतूनही मिळायला लागलं तर कदाचित या गोष्टीत अजून फरक पडू शकतो. आपला भारत देश हा जगासाठी एक आयडियल, आदर्श, स्वतःच्या विज्ञानावर, स्वतःच्या तत्वज्ञानावर उभा राहिलेला एक खंबीर देश म्हणून समोर येऊ शकतो. शेवटचा मुद्दा असं सांगतो की जर तुम्हाला या सगळ्यातलं काहीही लवकर जमत नसेल तर कमीत कमी एवढं तरी करा की चांगल्यात चांगले पुस्तकं वाचा आणि चांगल्यात चांगल्या श्रीमंत लोकांची संगत करा. आज ना उद्या तुम्हाला त्याच्यातून काहीतरी मार्ग सापडेल. अपेक्षा करतो माझ्या आतापर्यंतचे जेवढे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला खूप आवडलेले असतील. या व्हिडिओला तुम्ही तेवढीच मनापासून दाद देणार आणि मी दिलेल्या मुद्द्यांवर तुम्ही चर्चा करणार आणि एक पाऊल श्रीमंतीकडे इमानदारीने टाकणार. रामकृष्ण हरी.